योजनेचे विषय आहेत का घरकुल योजना बऱ्यापैकी झालेल्या आहेत आणि काही लेडीजच्या राहिलेल्या आहेत. ते लवकरात लवकर आम्ही निवडणूक झाली 2 तारखेला की लगेच आम्ही 5 तारखेला कामाला लागणार आहोत. डॉक्युमेंटेशन त्यांचं काय असते ते, आणि काही आमचा एक छोटासा विषय आहे की मतदान कार्डामध्ये त्यांच्या आधार कार्डामध्ये थोडं डेट ऑफ बर्थचा विषय आहे. ते महिला काय आल्या होत्या माझ्याकडे, ते पण आम्ही लवकर मार्गी लागू. आणि राहिला प्रश्न नालीचा, इथं नालीमधून आपलं पाईप आहे ते साहेबांना काल आम्ही बोललो होतो. आम्ही ते निवडणुका झाल्या की ते पाईप वर निघणार आहे आणि फिल्टर पाण्याची योजना एक चालू आहे. ते येत्या 3 महिन्यामध्ये कम्प्लीट होईल. आम्ही काल आमच्या लाडक्या आमदारताई श्रीजाताई यांना थोडं मागे केवायसी बद्दल लाडक्या बहिणीचा थोडा इश्यू येत होता. ताईंना बोललो आम्ही. ताईंनी लगेच आमच्या समोरच, आम्ही सोबत मिटिंगला होतो काल, फडणवीस साहेबांना फोन केला आणि त्यांनी फडणवीस साहेबांकडून शब्द घेतला की हे तुमचं काम येणाऱ्या 2-3 महिन्यात पूर्ण करू म्हणून. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कुठलीच काळजी करायची गरज नाही. इथं आमचं कान पकडून न्या तुम्ही, आम्ही दीदीकडे तुम्हाला नेऊ. दीदी आम्हाला तिकडे फडणवीस त्यांनी काय बोलायचं बोलतील, एवढंच. आता काँग्रेसचे किंवा शिंदे गटाचे काही लोक येऊन काही अफवा चालू आहेत. इथं देशामध्ये नरेंद्र मोदी सारखा माणूस आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सारखा माणूस आहे, राज्यामध्ये देवेंद्र सारखा माणूस आहे, इथं साहेब आहेत नांदेडमध्ये, आणि वार्डामध्ये उपेंद्र सारखा माणूस आहे. मला घेऊन चला तुम्ही, काही विषय येणार नाही. नमस्कार, मी कृपाकर खानसोळे, महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आज मुदखेड नगरपालिकेची जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर मी आज मुदखेड शहरामध्ये आहे. इथल्या शहरामधील भाजपाचे जे उमेदवार आहेत ते आज आपल्या सोबत या सिटीमध्ये उपलब्ध आहेत आणि आपण आज त्यांचा प्रचार दौरा कुठपर्यंत आला आणि त्यांचं काय प्रोसेस प्रचारादरम्यान आहे हे मी विचारतोय त्यांना. सर, आपण आज या प्रचार करत आहात, याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स तुम्ही या महिला माझ्यासोबत बघूनच, त्यांनी जर एक जरी वोट केलं मला तरी माझी सीट आताच आली निवडून. बिनविरोध आहे. आता काहीतरी ते काँग्रेसचे लोक उमेदवार देवा म्हणून उभा केलाय समोर, त्यांचं काहीच विषय नाही. तुम्ही हे प्रतिसाद पाहून तुम्ही समजू शकता स्वतःच. मी जसं आता पाहतोय यांच्या मागे भरपूर असा महिलांचा, लाडक्या बहिणींचा, खरं तर लाडक्या बहिणींचा खूप मोठा सपोर्ट आहे. पण याच लाडक्या बहिणींना काही दिवसाखाली केवायसी साठी खूप दारोदार सेतूच्या धक्के खावे लागले होते. याच्याबद्दल तुम्ही शासन दरबारी, तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही जर विजयी उमेदवार आहातच तुमच्या म्हणण्यानुसार, पण जर तुम्ही आलात तर यांच्यासाठी तुम्ही काय सोय कराल? नक्कीच ते केवायसीचा विषय होता. काल मी आमदार ताईंसोबत आम्ही बसलो होतो. आमचे एक सहकारी मित्र ऋषी पारवेकर पण होते आमच्यासोबत. ते ताईंनी लगेच तिथूनच आमच्या समोर देवेंद्रजींना फोन लावला, असा विषय सांगितला आणि तो साहेबांनी प्रश्न दिला की निवडणुकी झाल्यास की लगेच तो विषय मार्गी लावतील. मुदखेड शहरामध्ये काही जागी नालीचं काम राहिलेलं आहे, काही जागी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जाते वेळेस खूप सारं घाणीचं साम्राज्य आहे, बायपास करून येते वेळेस काही जागी घाणीचं साम्राज्य आहे. या जागी आपण नगरसेवक म्हणून इथं जर निवडून आलात तर प्रायोरिटी तुमची कोण्या कामाला राहील? प्रायोरिटी म्हणजे आता थोडेफार काम राहिलेले आहेत गावातले. इथून मागच्या 20 वर्षापूर्वीचं गाव पाहिलं तर तुम्ही ओळखले असते. आज चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने भरपूर गावचा विकास झाला, ओव्हरब्रिज, अंडरब्रिज, आणि आता नालीचे, आता नवीन वस्त्यांमध्ये वस्त्या झाल्या तिथं नालीचा विषय आहे. तो आता नवीन वस्ती असल्यामुळं तिथं नाले आणि रस्ते पोहोचले नाहीत, तर तो प्रश्न लवकरच साहेब मार्गी लावतील. नक्कीच आपण पाहू शकता आज यांचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे. यांच्यासोबत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे, त्यासाठी यांनी पण भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे. आणि मुदखेड शहरामध्ये खरोखरच आपण पाहतोय काँग्रेसच्या सभा झाल्या, MIMच्या सभा झाल्या, भाजपच्या सभा झाल्या. चव्हाण साहेबांचा काहीतरी कुठेतरी आशीर्वाद आपल्याला लोकांच्या पाठीमागे पाहावयास मिळत आहे, म्हणून खूप चांगल्या पद्धतीने यांना प्रतिसाद मिळत आहे. तरी मी मुदखेडून कृपाकर खानसोळे, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो.